मॉर्निंग गर्ल्स. आज आपण बघणार आहोत लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. या चॅप्टरच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की बायोडायव्हर्सिटी ही ॲज इट इज राहू शकते, वाढू शकते किंवा म्हणजे कंटिन्यू राहू शकते. तर त्याला एक कंडिशन आहे, ती राहू शकते पण तिला एक कंडिशन आहे की ज्या नॅचरल प्रोसेस आहेत त्या तशाच चालू राहिल्या, बॅलन्स असलं आणि मॅनमेड काही त्याच्यामध्ये इंटरफेरन्स झालं नाही तर बायोडायव्हर्सिटी ही ॲज इट इज राहू शकते किंवा वाढू शकते. परंतु आजकाल काय होते की विविध कारणांमुळे, मग ते नॅचरल कारणं असो किंवा मॅनमेड रिझन्स असो, त्याच्यामुळे काय होते की हळूहळू ज्या पर्यावरण सृष्टीचा आहे ऱ्हास होत आहे आणि त्याच्यामुळे बायोडायव्हर्सिटीचा सुद्धा ऱ्हास होत आहे. ठीक आहे, तर आपण बघणार आहोत आज कॉजेस ऑफ बायोडायव्हर्सिटी. याचे मेन कॉजेस काय आहेत की नॅचरल एक्सटिंक्शन, मास एक्सटिंक्शन अँड मॅनमेड एक्सटिंक्शन, हे 3 मेजर टाईप्स आहेत लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटीचे. आता ते आपण बेसिकली स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये ते 4 कारणं आहेत ज्याला इव्हिल क्वार्टर असं म्हटलं जाते. तर सगळ्यात पहिलं जे रिझन आहे ते आहे हॅबिटॅट लॉस अँड फ्रॅगमेंटेशन. आता व्हॉट इज मीन बाय हॅबिटॅट लॉस? आता हॅबिटॅट लॉस म्हणजे काय की एखाद्या कारणामुळे जर एखादा एरिया हा लॉस झाला किंवा डिस्ट्रॉय झाला तर त्याच्यामध्ये राहणाऱ्या वेगवेगळ्या ज्या स्पीसीज आहेत, वेगवेगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांच्यावर त्याचा परिणाम होतो. त्यांचं हॅबिटॅट नष्ट झाल्यामुळे काय होतं, त्यांची संख्या हळूहळू कमी व्हायला लागते. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आहे फ्रॅगमेंटेशन. आता फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय की काही कारणांमुळे जर ओरिजिनल जे प्लेस आहे त्याच्यामध्ये जर डिवायडेशन झालं, समजा एक पॉप्युलेशन एका ठिकाणी राहते आणि काही कारणांमुळे त्या एरियाचं जर 2 भागात विभाजन झालं तर ॲटोमॅटिकली तिथे राहणारी पॉप्युलेशन ही सुद्धा काय होते, डिवाईड होते. आणि पॉप्युलेशन डिवाईड झाल्यामुळे काय होते, त्यांच्या राहणीमानावर परिणाम होतो आणि हळूहळू त्यांची संख्या कमी व्हायला लागते. कारण ते जे वातावरण असते नवीन, ते त्यांना डेव्हलप करायला, ॲडॅप्ट करायला वेळ लागतो आणि त्या ॲडॅप्टेशन्समध्ये हळूहळू त्यांचा लॉस होतो. ठीक आहे, आता याच्यानंतरचं कारण आहे ओव्हर एक्सप्लॉयटेशन. आता व्हॉट इज मीन बाय ओव्हर एक्सप्लॉयटेशन? तर ओव्हर एक्सप्लॉयटेशन म्हणजे काय, तर साठेबाजी. आता मनुष्य जो आहे तो थोडासा अधाशी प्राणी आहे. तो काय करतो की गरजेपेक्षा जास्त साठवून ठेवण्याची त्याला सवय आहे. म्हणजे नॅचरल रिसोर्सेसची जास्त प्रमाणात साठवणूक करून ठेवणे याला म्हणतात ओव्हर एक्सप्लॉयटेशन. आता ओव्हर एक्सप्लॉयटेशनमुळे काय होतं की नॅचरल रिसोर्सेसची तिथे त्या ठिकाणी कमतरता भासायला लागते आणि त्या स्पेसिफिक एरियामधलं जे आहे स्पीसीज कंटेंट त्याच्यावर त्याचा परिणाम होतो. म्हणजे जर आता समजा कॉड फिशेस जे आहेत त्यांचं कॉड लिव्हर ऑइलसाठी काय होते, खूप प्रमाणात एक्सप्लॉयटेशन होते. तर त्यामुळे काय होतं, त्या फिशवर जगणारे जे आहेत त्याच्यावर त्याचा परिणाम होतो आणि ड्यू टू स्कार्सिटी दे डाय, म्हणजे अन्नाची कमतरता भासल्यामुळे तिथल्या स्पीसीज मरण पावतात आणि अशा प्रकारे ओव्हर एक्सप्लॉयटेशनमुळे बायोडायव्हर्सिटीचा लॉस होतो. त्याच्यानंतर आहे एलियन स्पीसीज इन्व्हेजन. आता एलियन स्पीसीज म्हणजे काय की एखाद्या दुसऱ्या ठिकाणाहून आणलेल्या किंवा मायग्रेशनसाठी आलेल्या स्पीसीज, म्हणजे एक तर त्या इंटेन्शनली आणलेल्या असतात किंवा त्या स्वतःहून मायग्रेट होत असतात रिप्रोडक्शनसाठी किंवा वेदर चेंजसाठी. जे सुटेबल वेदर आहे त्या ठिकाणी बर्ड्स हे नेहमी जात असतात, आपण पाहिलेलं आहे. तर याला म्हणतात एलियन स्पीसीज इन्व्हेजन. हे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आढळते की जो तिथं स्पीसीज हा लोकल आहे त्या स्पीसीजसोबत एखादा दुसरा स्पीसीज जर आला तर काय होते, त्यांच्यामध्ये खाण्यापिण्याची कॉम्पिटिशन, जागेची कॉम्पिटिशन आणि या सगळ्या कारणांमुळे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन निर्माण होऊन हळूहळू त्यांची संख्या कमी व्हायला लागते. ओके, जसं आता त्याचं आपण एक्झाम्पल बघू की कॅरेट ग्रास, लँटेना, वॉटर हायसिंथ, इंट्रोडक्शन ऑफ प्रिडेटर फिश सच एज नील पर्च इन लेक विक्टोरिया proved deleterious for 200 local species of sea-shelled fish. And in India, introduction of African catfish Clarius garipinus for aquaculture purpose has proved harmful to endemic catfish varieties. One of the major reasons of such harmful effect of alien species is lack of local predator.
म्हणजे काय की लोकल प्रिडेटरला काय होते, त्या प्रेची कमतरता भासायला लागते आणि हळूहळू त्याची संख्या कमी व्हायला लागते. आता त्याच्यानंतर आहे को एक्सटिंक्शन. को एक्सटिंक्शन म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे की ही जी पूर्ण एन्व्हायरमेंट आहे ही एक सायकल आहे, ती फूड चेन आहे, फूड वेब आहे. म्हणजे एक प्राणी हा दुसऱ्या प्राण्यावर वेगवेगळ्या पद्धतीने अवलंबून आहे. ठीक आहे, तर फूड चेनमधला एक जरी मेंबर, एक जरी चेन ही तुटली किंवा त्याचा लॉस झाला तर ॲटोमॅटिकली काय होतं की त्याच्या पुढची चेन ही डिस्टर्ब होते. म्हणजे जर प्रे नष्ट झाले तर त्यांच्यावर अवलंबून असणारे प्रिडेटर जे आहेत त्यांचासुद्धा ऱ्हास होतो आणि त्यांच्यावर जे अवलंबून आहेत त्यांचा ऱ्हास होतो. म्हणजे ही सगळी चेन, एकाचं जर एक्सटिंक्शन झालं तर त्याच्यासोबतच दुसऱ्याचं सुद्धा एक्सटिंक्शन होते. यालाच म्हणतात को एक्सटिंक्शन. आता हे ज्या एक्सटिंक्ट झालेल्या स्पीसीज आहेत किंवा एक्सटिंक्शनच्या मार्गावर ज्या काही स्पीसीज आहे याचं IUCNनी एक रेड डाटा बुकमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. म्हणजे रेड डाटा बुक काय की ज्या स्पीसीज डेंजर झोनमध्ये आहेत किंवा कोणत्या स्पीसीज ह्या कोणत्या कॅटेगरी खाली येतात, त्यांचं कंडिशन कशी आहे एन्व्हायरमेंटमधली, हे त्यांनी डिटेल त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्याला म्हणतात रेड डाटा बुक. तर आपण बघणार आहोत की त्या स्पीसीज कोणत्या आहेत आणि कशा त्यांचं कॅटेगरायझेशन केलेलं आहे. तर सगळ्यात पहिले आहे एक्सटिंक्ट स्पीसीज. आता एक्सटिंक्ट स्पीसीजच्या अंडरमध्ये कोणत्या स्पीसीज इन्क्लूड केलेल्या आहेत की ज्या पूर्ण पृथ्वीवरून नष्ट झालेल्या आहेत, अशा स्पीसीज या एक्सटिंक्ट स्पीसीज म्हणून ओळखल्या जातात. आपण त्या एक्सटिंक्ट स्पीसीजचे वेगवेगळे एक्झाम्पल बघू. म्हणजे पूर्ण वर्ल्डमधून, पूर्ण पृथ्वीमधून जर एखादी स्पीसीज नष्ट झाली असेल तर तिला म्हणतात एक्सटिंक्ट स्पीसीज. आता याच्यानंतर आहे एक्सटिंक्ट इन वाईल्ड स्पीसीज. म्हणजे काय की एखाद्या पर्टिक्युलर कॅप्टिव्हिटीमधून, एखाद्या पर्टिक्युलर एरियामधून किंवा एखाद्या देशामधून जर एखादी स्पीसीज नष्ट झाली असेल तर त्याला आपण म्हणतो एक्सटिंक्ट इन द वाईल्ड स्पीसीज. याचे पण आपण काही एक्झाम्पल बघू. त्याच्यानंतर आहे क्रिटिकली एंडेंजर्ड. आता क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणजे अशा स्पीसीज की ज्या स्पीसीजच्या मेंबर्सची संख्या अगदी मोजण्या इतकी राहिलेली आहे. म्हणजे काही काळात जर त्यांचं कन्झर्वेशन प्रोटेक्शन झालं नाही तर त्या एक्सटिंक्ट होऊ शकतात. अशा स्पीसीजला क्रिटिकली एंडेंजर्ड स्पीसीज असं म्हटल्या जाते. त्याचं पण आपण एक्झाम्पल बघणार आहोत. त्याच्यानंतर आहे एंडेंजर्ड स्पीसीज. एंडेंजर्ड स्पीसीज म्हणजे काय की अशा स्पीसीज ज्यांची पॉप्युलेशन ही मागील 10 वर्षांमध्ये 50 ते 70% कमी झालेली आहे. म्हणजे ज्यांच्या मेंबर्समध्ये 50 to 70% घट झालेली आहे, अशा स्पीसीजला म्हणतात एंडेंजर्ड स्पीसीज. आता त्याच्यानंतर याची पण आपण एक्झाम्पल बघणार आहोत आपण. त्याच्यानंतर आहे वल्नरेबल स्पीसीज. आता वल्नरेबल स्पीसीज म्हणजे काय की ज्या स्पीसीजच्या पॉप्युलेशनमध्ये मागील 10 वर्षांमध्ये 30 ते 50% घट झालेली आहे. लक्षात असू द्या, 30 ते 50 घट झाली असेल तर वल्नरेबल आणि 50 ते 70 झाली असेल तर मग एंडेंजर्ड स्पीसीज. ठीक आहे, तर वल्नरेबल म्हणजे काय की ज्या स्पीसीजच्या मेंबर्सची संख्या ही मागील 10 वर्षांमध्ये 30 ते 50% कमी झालेली आहे, त्या स्पीसीज IUCNनी वल्नरेबल स्पीसीज याच्याखाली इन्क्लूड केलेले आहेत. त्याच्यानंतर आहे नियर थ्रेटन्ड स्पीसीज. म्हणजे अशा स्पीसीज ज्यांची जर नीट काळजी घेतली नाही तर येणाऱ्या फ्युचरमध्ये त्या एंडेंजर्ड होऊ शकतात. म्हणजे त्यांना धोका निर्माण होऊ शकतो, त्या धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचू शकतात. अशा स्पीसीजला म्हणतात नियर थ्रेटन्ड स्पीसीज. आता आपण बघणार आहोत लिस्ट कन्सर्न स्पीसीज. आता अशा काही स्पीसीज असतात की ज्यांची काळजी घेतल्यानंतर, त्यांची केअरफुल असेसमेंट केल्यानंतर त्यांच्या स्पीसीज या अबंडंट झाल्या आहेत. अशा स्पीसीजला आपण म्हणतो लिस्ट कन्सर्न स्पीसीज. काय दिलेलं आहे, अ कॅटेगरी कंटेनिंग स्पीसीज दॅट आर परवेसिव्ह अँड अबंडंट आफ्टर केअरफुल असेसमेंट. म्हणजे ज्या जगत आहेत, ज्या वाढत आहेत, अशा याला म्हणतात लिस्ट कन्सर्न स्पीसीज. आता त्याच्यानंतर आहे डाटा डिफिशियंट स्पीसीज. डाटा डिफिशियंट स्पीसीज म्हणजे काय की एखाद्या स्पीसीजबद्दल त्याचा एक्सटिंक्शनची असणारी रिस्क
किंवा त्यांच्या मेंबरला, त्याच्या पॉप्युलेशनला असणारा धोका हा ज्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही, पण त्या एक्सटिंक्शनच्या मार्गावर आहेत पण त्यांचा उल्लेख केलेला नाही, अशा यांना म्हणतात डाटा डिफिशियंट स्पीसीज. त्याच्यानंतर आहे नॉट इव्हॅल्युएटेड स्पीसीज. आता अशा 1.9 मिलियन स्पीसीज नियर अबाउट आहेत. तर ज्या स्पीसीज या 1.9 मिलियन स्पीसीजमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत सायंटिस्टनी, परंतु IUCNनी अजून काही याचं असेसमेंट दिलं नाही, याच्यावर काही शिक्कामोर्तब केला नाही. तर अशा स्पीसीजला म्हणतात नॉट इव्हॅल्युएटेड स्पीसीज. ठीक आहे. तर याच्यानंतर आपण बघणार आहोत कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. तर बायोडायव्हर्सिटी ही आपल्या एन्व्हायरमेंटसाठी अत्यंत आवश्यक आहे, त्याच्यामुळे आपण त्याला कन्झर्व केलं पाहिजे. तर सगळ्यात पहिले आपण त्याची कारणं बघणार आहोत की का कन्झर्व केलं पाहिजे. तर त्याचं 3 कारणं आहेत त्याचे. नॅरोली युटिलिटेरियन रिझन्स, ब्रॉडली युटिलिटेरियन रिझन्स आणि इथिकल रिझन्स. तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत नॅरोली युटिलिटेरियन रिझन्स. म्हणजे ज्या आपल्या बेसिक गरजा आहेत त्या बेसिक गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपण एन्व्हायरमेंटवर डिपेंड आहोत, बायोडायव्हर्सिटीवर डिपेंड आहोत. तर ही डायव्हर्सिटी टिकून ठेवली तर आपल्या बेसिक गरजा पूर्ण होतील, जसं अन्न, वस्त्र, निवारा, त्याच्यानंतर मेडिकल प्लॅन्ट्सची आपल्याला गरज असते. अशा वेगवेगळ्या कारणांसाठी आपण बायोडायव्हर्सिटी जपून ठेवली पाहिजे. हे बेसिक गरजा आहेत म्हणून याला नॅरोली युटिलिटेरियन रिझन्स म्हटले झाले आहे. म्हणजे युटिलिटेरियन म्हणजे काय, जे आपण युटिलाइज करतो, ज्या बेसिक गोष्टींसाठी आपण बायोडायव्हर्सिटी किंवा एन्व्हायरमेंट युटिलाइज करतो, वापरतो, त्या गोष्टींना म्हणतात नॅरोली युटिलिटेरियन स्पीसीज. आता याच्यानंतर बघणार आहोत ब्रॉडली युटिलिटेरियन रिझन्स. म्हणजे काय की दूरदर्शी विचार केला आपण की समजा आता याच्यामधून आपल्याला काय मिळते, तर ऑक्सिजन. ऑक्सिजन जर आपण विकत घ्यायला गेलं तर त्याचं एक सिलेंडर हे कितीतरी महाग असते, परंतु एन्व्हायरमेंट आपल्याला ऑक्सिजन फ्री ऑफ कॉस्ट पुरवत असते. आता अमेझॉन जे जंगल आहे ते तुम्हाला माहिती असेल, तर ॲमेझॉन जंगलामधून नियर अबाउट 20% ऑक्सिजन जे आहे पूर्ण पृथ्वीवरचं, म्हणजे 20% परमिशन ही त्याची आहे. जी गोष्ट आपण विकत घेऊ शकत नाही पण आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे तिसरे रिझन आहे इथिकल रिझन्स. इथिकल रिझन्स म्हणजे काय की जर इथिकली आपण विचार केला तर वी हॅव नो राईट टू डिस्ट्रॉय दोज थिंग्स विच वी शेअर. म्हणजे जर आपण ही सजीव सृष्टी जर संपूर्ण सजीवांसोबत शेअर करतो तर आपल्या एकट्याला हा अधिकार नाही की आपण ती डिस्ट्रॉय करू. तर बऱ्याच मॅनमेड रिझन्स जे आहेत ते आपण टाळू शकतो. तर यालाच म्हणू आपण इथिकल रिझन्स, की जी वस्तू आपण सगळ्यांसोबत शेअर करतो ती आपण एकट्याने नष्ट करू शकत नाही. आता आपण बघणार आहोत हाऊ टू कन्झर्व बायोडायव्हर्सिटी. तर त्याचे 2 प्रकार आहेत, इन सिटू कन्झर्वेशन अँड एक्स सिटू कन्झर्वेशन. व्हॉट इज मीन बाय इन सिटू कन्झर्वेशन? इन सिटू कन्झर्वेशन इज प्रिझर्वेशन ऑफ अ स्पीसीज इन इट्स ओरिजिनल प्लेस और ओरिजिनल हॅबिटॅट. म्हणजे काय की ज्या कंडिशनमध्ये, ज्या परिस्थितीमध्ये, ज्या जॉग्राफिकल एरियामध्ये ती स्पीसीज राहते त्याच स्पीसीजला त्याच एन्व्हायरमेंटमध्ये प्रोटेक्ट करणे, याला म्हणतात इन सिटू कन्झर्वेशन. इन म्हणजे आत, सिटू म्हणजे ओरिजिनल प्लेस, म्हणजे त्या स्पीसीजच्या ओरिजिनल हॅबिटॅटमध्ये त्याला कन्झर्व करणे, याला म्हणतात इन सिटू कन्झर्वेशन. आता कन्झर्वेशन कसं करायचं याचं, की जर आपण त्या एरियाला जर प्रोटेक्ट केलं, कन्झर्व केलं, तर ॲटोमॅटिकली काय होईल की ती स्पीसीजसुद्धा कन्झर्व केल्या जाईल. तर असे जे कन्झर्वेशन स्पॉट असतात त्याला हॉटस्पॉट्स म्हणतात. तर आपल्या इंडियामध्ये जे हॉटस्पॉट आहेत ते आहेत वेस्टर्न घाट्स, इंडो बर्मा अँड ईस्टेरियन हिमालयाज. आता यामध्ये काय करतात की तो एरिया, तो जॉग्राफिकल एरिया हा कन्झर्व केला जातो. तिथे हंटिंग होऊ शकत नाही, तिथे हंटिंगला बॅन असते. त्यानंतर नॅचरल कंडिशन्समध्ये तिथल्या स्पीसीजचं तिथे कन्झर्वेशन होते. इन
C2 conservation also includes introduction of varieties traditionally used into farming and horticulture. फार्मिंग आणि हॉर्टिकल्चर तिथे आपण करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इन महाराष्ट्र Pawara tribes in Satpura have protected varieties of corn with different color kernels. महाराष्ट्रामध्ये सातपुडा रेंजेसच्या मध्ये सातपुडा रेंजेस ही स्पेसिफिकली कॉर्नच्या कर्नल्सचे जे कलर्स असतात त्या स्पीसीजसाठी कन्झर्व केलेली आहे. आता सध्याच्या कंडिशनला भारतामध्ये 14 बायोस्फिअर रिझर्व्स आहेत, 90 नॅशनल पार्क्स आहेत, 448 वाईल्ड लाईफ सेंच्युरीज आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 5 नॅशनल पार्क्स आणि 11 सेंच्युरी आहेत. तर हे जे आहेत नॅशनल पार्क, बायोस्फिअर, वाईल्ड लाईफ सेंच्युरीज हे सगळे काय आहेत तर नॅचरली प्रोटेक्ट केलेले कन्झर्व केलेले एरियाज आहेत ज्याच्यामध्ये तिथल्या स्पीसीज त्या स्पीसीजचं कन्झर्वेशन हे होत असते. तर याच्यानंतर आपण बघणार आहोत ex-situ कन्झर्वेशन. आता ex-situ म्हणजे एक्स म्हणजे आउट ऑफ, situ म्हणजे काय ओरिजिनल प्लेस. ओरिजिनल प्लेसच्या बाहेर त्या स्पीसीजला कन्झर्व करून ठेवणं याला म्हणतात ex-situ कन्झर्वेशन. आता काही कारणांमुळे काय होतं की आपण एखाद्या स्पीसीजला ओरिजिनल प्लेसमध्ये कन्झर्व करू शकत नाही, प्रोटेक्ट करू शकत नाही. तर त्याच्यासाठी काय करतात की तशीच कंडिशन जशी त्या स्पीसीजला कंडिशन हवी आहे तशीच कंडिशन ही त्या ओरिजिनल स्पेसच्या आउटसाईड म्हणजे कुठेही एखाद्या कॅप्टिव्हिटीमध्ये जर तयार केली आणि त्या स्पीसीजला तिथे ग्रो केलं, त्या व्हेरायटीला तिथे ग्रो केलं तर त्याला आपण म्हणू ex-situ कन्झर्वेशन. तर ex-situ कन्झर्वेशन मध्ये काय काय येतं तर वाईल्ड लाईफ सफारी पार्क्स, झुलॉजिकल पार्क्स अँड बॉटनिकल गार्डन्स. ठीक आहे. आता त्याचं एक्झाम्पल आहे क्रोकोडाईल बँक ऑफ चेन्नई. त्याच्यानंतर सीड बँक्स आर एस्टॅब्लिश्ड टू कन्झर्व वाईल्ड व्हेरायटीज ऑफ फूड ग्रेन्स अँड व्हेजिटेबल्स. Nowadays modern techniques like tissue culture, in vitro fertilization of eggs and cryopreservation of gametes are used to protect endangered species. ठीक आहे. म्हणजे काय की क्रायोप्रिझर्वेशन, टिश्यू कल्चर या सगळ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्या कन्झर्वेशनसाठी वापरल्या जातात. अशा प्रकारे आपण हा चॅप्टर इथे संपवला आहे. जे आहे एन्व्हायरमेंटल इश्यूज हे सिलेबसमधून डिलीट केलेलं आहे. तरीसुद्धा तुम्ही हे एकदा वाचून घ्या. त्याच्यावर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला विचारू शकता. या पूर्ण चॅप्टरमध्ये सुद्धा जर काही प्रॉब्लेम असेल, एखाद्या क्वेश्चनचा आन्सर जरी एक्सप्लेन करायचं असेल तरी पण तुम्ही मला ते ग्रुपवर सांगा. मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू किंवा मेसेजनी एक्सप्लेन करेन. ठीक आहे. बेस्ट लक.